गावाकडच्या मित्राचा फोन आला होता आनंदाची बातमी द्यायला. त्याचे लग्न ठरले होते. मी लवकरच येतो भेटायला असे सांगून फोन ठेवला आणि जायच्या तयारीला लागलो. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आईचा निरोप घेऊन गावी मित्राच्या लग्नासाठी निघालो. घरातून बाहेर पडून काही अंतर चाललो असेल आणि माझ्या समोरून एक काळी कुट्ट मांजर आडवी गेली. आता मला या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही म्हणून मी दुर्लक्ष करून झपाझप पावले टाकत पुढे निघालो. पण तितक्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि नेमकी छत्री घरीच राहिली हे लक्षात आलं. मी धावतच एसटी स्थानकाजवळ पोहोचलो, पण तोपर्यंत संपूर्ण भिजून गेलो होतो. त्यातच सतत मित्रांचे फोन येत होते कुठे पोहोचलास हे विचारायला, त्यामुळे थोडी चिडचिडही होत होती. काही वेळानंतर बस आली आणि मी चढून मागच्या मोठ्या सीटवर जाऊन बसलो. बाजूलाच 70-80 वर्षाच्या आजीबाई बसल्या होत्या. पेहराव साधारण माझ्या आजीसारखाच होता. कपाळावर मोठं कुंकू, सडपातळ बांधा आणि हिरवी साडी. आवाज एकदम कणखर होता. तिने मला विचारले, पोरा कुठे चाललास? मी म्हणालो, मित्राच्या लग्नासाठी निघालो आहे, वायांगणीला. त्यानंतर आमच्यात बोलणे सुरू झाले आणि बोलता बोलता रात्र कधी झाली आणि डोळा कधी लागला कळलेच नाही. रात्री साधारण 1:30ला कंडक्टरचा आवाज कानावर पडला आणि मी खडबडून जागा झालो. मी बॅग घेऊन जायला निघालो तर त्या आजीने हाक दिली आणि म्हणाली, बाळा या वेळेला इथे उतरू नकोस. मी थोड्या गोंधळात पडलो. मी आजीकडे बघून स्मितहास्य केलं आणि जायला पुढे फिरलो तसे कंडक्टरही म्हणाला, त्याबरोबर म्हणतायत साहेब, यावेळी इथे उतरणे बरे नाही. मी प्रश्नार्थक नजरेने कंडक्टरकडे पाहिले, पण आधीच खूप उशीर झाला होता म्हणून मी कसलाही विचार न करता बसमधून खाली उतरलो. कंडक्टरने दरवाजा लावला आणि खिडकीतून डोके बाहेर काढत म्हणाला, साहेब जपून जा, रस्त्यात कोणी भेटले तर थांबू नका. आता मात्र मी जरा स्थिरावलो आणि तो असे का बोलला असेल या विचारात पडलो. पण बस जाण्याच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आलो. मी रस्त्याच्या कडेने चालायला सुरुवात केली. मागे वळून पाहिले तर त्या काळ्या कुट्ट अंधारात बस दिसेनाशी झाली होती. मी चहूकडे नजर फिरवली. त्या निर्जन रस्त्यावर मी एकटाच चालत होतो. काही अंतर चालल्यावर मला गावाकडे जाताना लागणारी थोडी वस्ती दिसली, पण तिथून गाव तसे बऱ्यापैकी लांब होते. चालत असताना मला कंडक्टरने सांगितलेले वाक्य आठवले आणि पुढे नजर गेली. पुढच्या वळणावर एक वृद्ध माणूस आणि साधारण 22 ते 23 वर्षाची सुंदर तरुण उभी होती. तो म्हातारा जरा विचित्र दिसत होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या हातात एक जुना कंदील होता आणि त्याने घोंगडी अंगावर घेतली होती. मी मनात केले की काय माणूस आहे, मोबाईलच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतोय. माझे लक्ष त्या तरुणीकडे गेले आणि काही क्षणासाठी मी पूर्ण भारावून गेलो. चेहऱ्यावरचे गोड हास्य, सुंदर डोळे, नजर हटणार नाही असे सौंदर्य. पण पुढच्या क्षणी मी भानावर आलो. मनात विचार आला की हे दोघे इतक्या रात्री इथे काय करत असावेत. मी त्यांच्या समोरून जायला निघालो तेवढ्यात ते थोडे पुढे आले आणि मी किंचितसा दचकलो. त्या वृद्ध माणसाने अतिशय मृदू स्वरात विचारले, कुठे निघालात साहेब? मी जरा दबक्या आवाजात म्हणालो, कुठे नाही, इथेच मित्राकडे लग्नाला, वायांगणीला. तो वृद्ध पुढे म्हणाला, चला मग सोबतच जाऊया, आम्हालाही तिथेच जायचे आहे. आम्ही पुढे चालत निघालो. चालत असताना ती तरुणी मला एकटक पाहत होती, अगदी निरखून. मला आता जरा विचित्र वाटू लागले होते, कारण ओळख वगैरे नसताना हे दोघे माझ्याबरोबर चालत होते. माझ्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले. हे नक्की आहेत तरी कोण? इतक्या रात्री इथे कसे? आणि माझ्याबरोबरच मला जायचे आहे त्याच ठिकाणी कसे येत आहेत? त्या दोघांची ती नजर असे भासवत होती की ते माझीच वाट पाहत इथे थांबले आहेत. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला की तुम्ही कुठून आलात आणि कुठे निघालात, पण त्यांनी मात्र इथल्या तिथल्या गोष्टी सांगून टाळाटाळ केली.
साधारण 20 मिनिटं चालल्यावर माझ्या मित्राचे घर दृष्टीस पडू लागले. तसा मी त्यांना म्हणालो, चला माझा प्रवास संपला, माझ्या मित्राचे घर आले, निघतो मी या दिशेने. तसे ते जड आवाजात म्हणाले, बरं, पण आमचा प्रवास कधी संपणार कोण जाणे. मी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि त्या पायवाटेने पुढे जाऊ लागलो. का कोण जाणे, पण मला सहज वाटले म्हणून मी मागे वळून पाहिले आणि काळजाचा ठोका चुकला. मागे फक्त ओसाड रस्ता होता आणि ते दोघेही नाहीसे झाले होते. माझे अंग भीतीने थरथर कापू लागले. मी चालण्याचा वेग वाढवला आणि कसेबसे मित्राचे घर गाठले. मित्राच्या घरी पोहोचल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला, पण साधारण 10 मिनिटं तो गप्पच होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून वाटत होते की नक्कीच हा काहीतरी लपवायचा प्रयत्न करतोय. मी न राहून म्हणालो, आता सांगशील का मला? त्याने खोलीची कडी लावून घेतली आणि माझ्या जवळ बसत म्हणाला, हे बघ, मी सांगतोय ते कितपत खरं आहे हे मला माहीत नाही, पण ते दोघं त्या रस्त्याला खूप जणांना दिसले आहेत. असं म्हणतात की ते बापलेक याच भागात एक छोटंसं गेस्ट हाऊस पाहायचे. सगळं सुरळीत चालू होतं, पण एके दिवशी एक शहरातला माणूस तिथे राहायला आला. ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि काही महिन्यात बाळंतीण राहिली. शहरातली कामे आटपून मी लगेच येतो आणि लग्न करतो असे सांगून तो शहरात निघून गेला. काही महिने उलटले, पण तो काही पुन्हा गावात परतला नाही. त्यानंतर गावातली लोक बोलायला लागली. त्यात दोघांनाही त्रास देऊ लागली. त्यांच्या जाचाला कंटाळून शेवटी दोघांनी आत्महत्या केली. असे म्हणतात की ते दोघे त्या माणसाच्या शोधात आजही त्या बसस्थानकाजवळ प्रवाशांना दिसतात, त्यांची विचारपूस करतात. मी हे सगळे ऐकून मात्र सुन्नच झालो. मला विश्वास बसत नव्हता, पण पुढच्या काही दिवसात मला कित्येक जण येऊन भेटले ज्यांना अगदी असाच अनुभव आला होता. माणूस नकळतपणे का होईना अशी कृत्ये करतो की ज्याची किंमत समोरच्याला आयुष्यभरच काय तर त्यानंतरही भोगावी लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे